नमस्कार मैत्रिणींनो, माय फॅमिली माय लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत अशी शंकरपाळी, तोंडात टाकताच विरघळणारी। तर चला करूया सुरुवात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे साहित्य: मैदा, पिठी साखर, देशी तूप आणि गाई दूध। तर चला करूया आता सुरुवात। आपल्याला मेजरमेंट बघूया। आपल्याला त्यासाठी लागणार आहे 1 वाटी पिठी साखर, 4 वाट्या मैदा, अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी दूध। तर चला करूया सुरुवात। कशा प्रकारे आपल्याला शंकरपाळी बनवायची ती। प्रथम आपण तूप घ्यायचं आहे। तुपामध्ये मस्त असं पिठी साखर टाकून हलवून घ्यायचं आहे। तूप शक्यतो पातळच घ्यायचं आहे। जर पातळ नसेल तर तुम्ही गरम करून तूप घेऊ शकता। चांगल्या प्रकारे फेटायचं आहे ते। कमीत कमी 2 ते 3 मिनिटं अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे। हे फेटणं खूप गरजेचं आहे। यामुळे आपली शंकरपाळी खूप मऊ आणि खुसखुशीत होते। छान असं फेटून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण घेतलेले अर्धी वाटी दूध टाकायचं आहे। आता दूध टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला फेटत राहायचं आहे। ही टिप अजिबात चुकवायची नाही, कारण की ही टिप खूप महत्त्वाची आहे। या टिपमुळेच आपल्याला शंकरपाळीला पदर सुटणार आहेत आणि ती खायला मस्त अशी होणार आहे। आता आपल्याला यामध्ये आपण घेतलेला 4 वाटी मैदा टाकून घ्यायचा आहे। हे मेजरमेंट अजिबात चुकवायचं नाही। मैदा टाकताना नेहमी चाळून टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि मस्त असं मिश्रण करून घ्यायचं आहे। मिश्रण छान असं हलवून घेतल्यानंतर आपल्याला हळूहळू मळून घ्यायचं आहे। त्यामध्ये पाण्याचा एकही थेंब टाकायचा नाहीये। घट्ट असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। ही शंकरपाळी खूप साधी आणि सोपी पद्धत आहे। तुम्ही लगेच करू शकाल अशी पद्धत आहे। यामध्ये काहीही अवघड नाही। छानसा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला शंकरपाळीचा। बघा किती छान असा गोळा तयार होतो। जर तुम्हाला पिठं घट्ट वाटत असेल तर 1 चमचा दूध टाकायचं, नसेल घट्ट वाटत तर तसंच ठेवायचं आहे। परंतु आपण केलेल्या साहित्यामध्ये मेजरमेंट बरोबर आहे। जेवढं घेतलं आहे तेवढं साहित्यामध्ये आपल्याला पुरे होत आहे। बघा मस्त असा गोळा तयार होत आहे। बघा मैत्रिणींनो, 2 तासानंतर आपण पीठ काढून घेतलं आहे आणि त्याचे 3-4 प्रकारचे गोळे तयार घेतले आणि एक गोळा घेऊन लाटायला सुरुवात केली आहे। बघा अशा प्रकारे चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे। परंतु चपातीसारखा पातळ गोळा लाटायचा नाही, जाडसर असा ठेवायचा आहे। जाडसर अशी चपाती बनवून झाल्यानंतर त्याला आपण कट करणार आहे। तर बघा मी कटरच्या सहाय्याने त्याच्या 4ही बाजू कट करत आहे।
कारण की चारी बाजू कट केल्या तर आकार व्यवस्थित येतो आणि दिसायला शंकरपाळी खूप सुंदर दिसते। अशा प्रकारे चारी बाजून कट करून त्यामध्ये आपण शंकरपाळीसारखा आकार द्यायचा आहे। आता चारी बाजू कट करून झालेल्या आहेत। आता त्यामध्ये आपण कटरच्या सहाय्याने आपण रेषा मारून घेऊया। अशा प्रकारच्या रेषा मारायच्या आहेत। सरळ लाईनमध्ये कटरच्या सहाय्याने जर केलं तर तुम्ही व्यवस्थित करू शकता। त्याऐवजी तुम्ही फिरकीचा चमचा वापरला तरी सुद्धा चालेल, किंवा तुमच्याकडे ज्या उलताना वगैरे असतं अशाने जरी कट केलं तरी सुद्धा चालेल। कटरच असावं असं काही नाही, तुम्ही घरच्या कोणत्याही साहित्याने सुद्धा कट करू शकता। अशा प्रकारे पूर्ण कट करून झाल्यानंतर या सर्व शंकरपाळ्या आपण एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि अशाच प्रकारच्या सर्व गोळे लाटून घ्यायचे आहे आणि अशाच प्रकारचे कट करायचे आहे, कारण की आकार सेम दिसतो आणि दिसायला सुद्धा सर्व शंकरपाळ्या खूप चांगल्या दिसतात। अशा प्रकारच्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। आता आपण याला तेल गरम करून घेण्यासाठी ठेवूया आणि तेलामध्ये टाकूया। आता या सर्व शंकरपाळ्या आपण गरम तेलात टाकून घेतल्या आहेत। तेल खूप गरमही नाही होऊ द्यायचं आणि खूप स्लोही नाही द्यायचं। तेल तापले का नाही अगोदर थोडीशी शंकरपाळी टाकून बघायची आहे। थोडंसं पीठ टाकल्यानंतर आपल्याला समजतं की तेल गरम झाले का नाही। अशा प्रकारे शंकरपाळ्या तेलामध्ये तळायच्या आहेत। जर तुम्हाला पोळत असतील किंवा टाकायला वेळ लागत असेल तर तुम्ही झाऱ्यामध्ये शंकरपाळ्या घेऊन सुद्धा तुम्ही त्यामध्ये सोडू शकता। त्यामुळे खूप छान दिसत आहे शंकरपाळ्या, कलरही खूप छान आलेला आहे। अशा प्रकारे तुम्हाला शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। जास्त डार्क केला तर तुमचा कलर खूप डार्क होईल। आता बघा, एक शंकरपाळी मी घेऊन दाखवते। किती छान असे पदर सुटलेले आहेत आणि फोडल्यानंतर तर खूप खुसखुशीत होत आहे। मी फोडत नाही कारण खूप गरम लागत आहे, परंतु बघा सर्व शंकरपाळ्यांना पदर खूप छान सुटले आहेत। अशा प्रकारे सर्व शंकरपाळी बनवून झालेली आहे। ही शंकरपाळी तोंडात टाकताच लगेच विरघळते आणि खूप छान लागते। व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब